गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर बघू शकता, झाली आपली ब्रशपासून सुरुवात. आणि उठल्यानंतर सगळ्यात आधी ब्रश, त्यानंतर आपला गुळाचा चहा व टिफिनची सुरुवात. तर आज टिफिनमध्ये घ्यायचे होते कोबीचे पराठे बनवून. तर त्यासाठी घेतले मी पराठेसुद्धा बनवून. आणि मग झाली आपली पुढच्या कामाला सुरुवात. तर आज मैत्रिणींना आता आपल्या उन्हाळी कामाला सुरुवात झाली. तर घेतला होता त्याआधी थोडंसं टरबूज नाश्त्यामध्ये. मग एकदा आपलं कामं सुरू झाली की आपल्याला लवकर वेळ पण भेटत नाही स्वतःसाठी. मग घेतलेली होती मी ही डाळ भिजवून. तर सकाळी उठल्यावर मी ही डाळ भिजत घातली होती. तर आता जवळ झाले 2-2.5 तास. तर छान अशी भिजली सुद्धा. आणि मग घेणार होते वडे बनवून, म्हणजे सांडगे बनवायचे होते. काही ठिकाणी याला सांडगेसुद्धा म्हणतात आणि आमच्याकडे तर वडेच म्हणतात. तर त्यासाठी घेतलं होतं मी इथे भरपूर असं लसूण, मिरची आणि थोडेसे जिरे आणि भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा घातली होती या वाटणमध्ये चिरून. मग नंतर पुन्हा केली मी दुपारच्या जेवणासाठी सोयाबीन भाजी. आणि आज कमी मेंबर असल्यामुळे जेवायला साधीची भाजी बनवली. त्यानंतर घेतली सुरुवात, पापडालासुद्धा सुरुवात केली. आणि बघू शकता, थोडेसेच पापड आज मी लाटून बघितले तर छान झाले होते पापडसुद्धा. कारण जसा वेळ भेटेल तसंच मी उन्हाळी कामं करत असते. आणि बघू शकता, अगदी मस्त पातळ असे मी उडदाचे पापड लाटून घेतले. तर ही सगळी छोटी छोटी कामं केली तरी कुठे दिवस निघून जातो काही कळत नाही. आणि मग आज आणली होती मळ्यातून मकाची कणसं. तर म्हटलं चला खाऊन घेऊया. आणि 4च्या नाश्त्यामध्ये मग भाजली मी मकाची कणसं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्याजवळ एक छोटंसं कुत्रं आहे. तर त्याचे पिल्लू आज ह्या नळीमध्ये गेलं आहे आणि खूप सगळं आवाज देतं आहे. ते पण काही केल्या निघत नाही आणि बहुतेक ते चेंबरमध्ये पडलं आहे. आणि आजचा दिवस असाच कसा तरी वाईटच गेला. आणि हे बघू शकता, यातलं एक ते पिल्लू होतं. बाय.